तुरंत शुरू करेगा। शुरू कर। जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल गंगा जय 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 जय। एक साथ जय हिंद। हाथ नीचे। परेड एक साथ प्रतिज्ञा तैयार होगा। तैयार हो। परेड एक साथ प्रतिज्ञा शुरू करेगा। शुरू कर। हाथ नीचे। एक साथ संविधान तैयार हो। एक साथ जोर से संविधान शुरू करेंगे। शुरू कर। हाथ नीचे। चला आता हजरी घेणार आहे आपण। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 जय
माझ्या आज्यानं पंजानं किती इनल्या गोफणी तवा नेमात चालते तुझ्या रानाची राखणी. माझ्या अंजानं पंजानं रोज इनल्या र बाजा येतो दमून रेघाळ्या पाठ टेकतो राजा. माझ्या अंजानं पंजानं रोज इनल्या येसनी तुझ्या मातेला गोरपे तवा करी ती पेरणी. रेघाळा पाठ टेकवितो राजा. माझ्या अंजानं पंजानं रोज वळल्या कान्या तुझ्या दुभत्या म्हशीला रोज बांधाया धावण्या. तुझ्या मातेले गोरपे तवा करी ती पेरणी. हळू म्हणा जरा. माझ्या अंजान पंजान किती इनल्या गोफणी तवा नेमान चालते तुझ्या रानाची राखणी. माझ्या अंजान पंजान रोज वळलीचा हाट पाट भरून वायाची तुझ्या रानातली मोठ. माझ्या अंजान पंजान रोज इनल्या र बाजा येतो दमून रेघाळ्या पाठ टेकवितो राजा. माझ्या अंजान पंजान रोज वळल्या कान्या तुझ्या दुभत्या म्हशीला रोज बांधाया दावण्या. आधी येते. मी दुसरा लेसन शिकवणार आहे इंग्लिश पुस्तकात. द लॉयन, द मॅन अँड द स्टॅच्यू म्हणजे एका सिंहाची आणि एक मानवाची एक 8 6 8 हा 10 7 पॉइंट आलं. कोणा झालं रे हात वर करा खाली घाला. हे केलं का तुम्ही सगळेजण बसू. काय प्रश्न असतील सांगा याच्यावर. चाकाचा शोध लावला. पुढच्या पिढ्यांनी अशा गोष्टींमध्ये भर घातली. मानवांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासाच्या तुलनेचं तंत्रज्ञानही विकसित होत गेले. ही प्रक्रिया अजूनही अखंडपणे सुरूच आहे. भूतकाळातील शोधांच्या आधारानेच पुढचे नवीन शोध लावणे शक्य असते. इतिहासाची किती साधने आहेत? आता कसला ना भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने अशी 3 साधने आहेत. द स्टॅच्यू ही गोष्ट सिंहाची आणि मानवाची आणि पुतळ्याची आहे. लॉंग ॲगो मॅन अँड ॲनिमल्स कुड टू द इच अदर. फार वर्षापूर्वी एक मानव आणि एक प्राणी बोलत होते. वन्स अ मॅन अँड अ लॉयन गॉट टॉकिंग. त्यांचं बोलणं सुरू झालं. सिंहाचं आणि मनुष्याचं बोलणं सुरू झालं. द लॉयन वॉज अ व्हेरी प्राऊड ऑफ हिज
strength. I am stronger than any man. मी पशूंचा राजा आहे, मी कोणत्याही मनुष्यापेक्षा ताकदवान आहे. म्हणजे मनुष्य माझ्यापेक्षा ताकदवान आहे. मी यातायात को अनुवंशिक रखता है, रास्ते बदलने के लिए ही कई बार लोगों को मुड़ना पड़ता है पर इसलिए मेरे दोष नहीं है. हाँ बस वेरी गुड. मेरा रंगीत आरंभिक नानी वाली कथा कहानी अब भी जग में लगे सुहानी. अब कोई ना अनपढ़ होगा सबके हाथों पुस्तक होगी. ज्ञान गंगा की पावन धारा सबके आंगन तक पहुँचेगी. पुस्तक और कलम की शक्ति जग जाहिर जानी पहचानी. नानी वाली कथा कहानी अब भी जग में लगे सुहानी. बेटी युग सम्मान पर्व है, पुण्य पर्व है, ज्ञान पर्व है. सबका सम्मान करे तो जन जन का उत्थान पर्व है. सोने की चिड़िया तब बोले बेटी युग की हवा सयानी. नानी वाली कथा कहानी अब भी जग में लगे सुहानी. तो साप आणि आप जे त्रिकोणाचं दुसरं शिरोबिंदू आहे तो तुम्हाला झालं सर्वांचं. जे आपण इथं तिन्ही जे रेषा शिरोबिंदू एका जागी छेदतात तेथून हे लंब आहे ना, म्हणजे खाल्या बाजूचं एवढं अंतर घ्या कंपासमध्ये. आणि जो तो त्रिकोणामध्ये त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू असतो किंवा त्या त्रिकोणाचा केंद्रबिंदू असतो त्याला काय म्हणतात? त्रिकोणाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळाचा केंद्रबिंदू हा एकच आहे. त्या केंद्रबिंदूला काय म्हणजे हे जे बिंदू आहे त्याला काय म्हणतात? केंद्रबिंदू. मी तुम्हाला मग विचारतानाच म्हटले होते बिंदू म्हणजे मी केंद्रबिंदू सांगितले होते. त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू येऊ शकतो आणि त्रिकोणाचाही केंद्रबिंदू येऊ शकतो किंवा अंतर्वर्तुळ येऊ शकतो. म्हणजे आपण त्या त्रिकोणाला आतून स्पर्श करणारा वर्तुळ काढला ना, समजलं अंतर्वर्तुळ म्हणजे. आता परिवर्तुळ म्हणजे काय आपण पाहू. अभी कोई ना अनपढ़ होगा सबके हाथों पुस्तक होगी. ज्ञान गंगा की पवन धारा सबके आंगन तक पहुँचेगी. पुस्तक और कलम की शक्ति जग जाहिर जानी पहचानी. नानी वाली कथा कहानी अब भी जग में लगे सुहानी. बेटी युग सम्मान पर्व है, पुण्य पर्व है, ज्ञान पर्व है. सबका सम्मान करे तो जन जन का उत्थान पर्व है. सोने की चिड़िया तब बोले बेटी युग की हवा सयानी. नानी वाली कथा कहानी अब भी जग में लगी सुहानी.
मी गणित शिकवणार आहोत. गणित पुस्तक कंपासाच्या साह्यानं गोल मारून घ्या. आता होईल आता आपलं हे झालं वर्तुळ. वर्तुळाचं किती माप असतंय, किती अंशात असते वर्तुळ पूर्ण? वर्तुळाला किती अंश असते? वर्तुळ म्हणजे 60 अंश 70 अंश तसं असते का कोण? तसं वर्तुळ किती अंशात असते? 360 अंशाचा वर्तुळ असतंय. आणि जर आपण याला नाव देऊन घेऊ, हे नाव देऊ आपण त्या बिंदूला. जर आपण असे एक सरळ रेष मारून असे एक रेष जोडलो, त्याला लांब तिथे त्रिज्या. ही झाली वर्तुळाची त्रिज्या. आपण असा किती पण त्रिज्या काढू शकतो एका वर्तुळावर, असंख्य त्रिज्या काढू शकता. याला आपण त्या बिंदूला पण एक नाव देऊन घेऊ. आपण याला बी नाव देऊन घेऊ. काढलो का सगळे? विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित झालं करणारा शब्द म्हणजे पुढे काय आहे आता? विशेषणच्या पुढे काय आहे आता? याची व्याख्या कोण सांगते? जो शब्द नामाची क्रिया दर्शवतो त्याला क्रियापद असते. लिहा व्याख्या. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात.
विषय परिसर अभ्यास. इतिहास म्हणजे काय? भूतकाळातील घडलेल्या घटनांचे ज्ञान करून देणारं शास्त्र म्हणजे इतिहास आहे. बरोबर आहे. बस. इतिहास केवळ डॅश डॅशच्या आधारे लिहिला जात नाही. उठ. बरोबर आहे. स्वातंत्र्य प्राप्ती ही घटना कोणत्या कृतीचा परिणाम आहे? स्वतंत्र प्राप्ती ही घटना स्वतंत्र लढा या कृतीचा परिणाम आहे. इतिहास हे शास्त्र आहे असे का म्हटले जाते? सांगा. गावच्या विकासात अडथळे कसे निर्माण होतात? गावच्या लोकांमध्ये एकजूट होत नाही म्हणून गावच्या विकासात अडथळे निर्माण होतात. हवामानाचे संबंधी असलेले घडामोडी. उठ. धुके पडणे, हम्म. जोराचा वारा सुटणे, हम्म. दोन आहेत अजून. ढग तयार होणे. बरं ठीक आहे. बस. कक्ष म्हणजे काय? कक्ष म्हणजे काय? तुला सोडून कोण पण सांगा. नको तो आता. तुम्हाला येते का नाही? हिने एकटीच शिकले का? नाही का तिने एकच द्यायला. विषय हिंदी. अपने पाठ का नाम है नदी कंधे पर. लेखक का नाम है प्रभुदयाल श्रीवास्तव. अब हम हिंदी कविता सीखने वाले हैं. सब पुस्तक में ध्यान दिए. अगर हमारे बस होता तो नदी उठाकर घर ले आते. अपने घर के ठीक सामने उसको हम हर रोज बहाते. कूद कूद कर उछल उछल कर मित्रों के साथ नहाते. कल सब जन इस नदी कविता को अच्छे सुर में याद करके आना. सर्व आदरणीय शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. स्वागतम 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 सुस्वागतम. सर्वप्रथम आपण सर्वांचे मनापासून स्वागत. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा 5 सप्टेंबर रोजी जन्मदिन शिक्षक म्हणून साजरा करण्यात येतो. डॉक्टर राधाकृष्ण यांच्या शिक्षकांप्रती असलेले प्रेम व आदर पाहून भारत सरकारने त्यांचा जन्मदिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचा ठरवला आहे. तरी ती परंपरा अजूनही सुरू आहे व भविष्यातही सुरूच राहील. 1962 मध्ये डॉक्टर राधाकृष्ण यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली होती. तेव्हा त्यांचा जन्मदिवस हा शिक्षकांचा गौरव दिन म्हणून साजरा करण्याची इच्छा प्रकट केली होती. देशातील शिक्षकांचा गौरव हाच आपला गौरव असल्याने त्यांनी सांगितले होते, शिक्षक ही भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडून आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळते. आपल्या गुरु शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आज हा दिवस आहे. शिक्षक हा परिवर्तन करणारा घटक आहे. भविष्यातले विचारवंत कलाकार, लेखक, तत्वज्ञ, पुढारी, डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनिअरिंग शास्त्रज्ञ तयार करण्याचे सामर्थ्य शिक्षकामध्ये असते. शिक्षक हे आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान शिकवत नाहीत,
व त्यांच्याकडून जगण्याची कला आत्मसात करत असतो। गुलामी के अंधेरे में था पहचान बना दिया, दुनिया के गम से मुझे एक अनजान बना दिया। उनकी ऐसी कृपा हुई, गुरु ने मुझे एक अच्छा इंसान बना दिया। यानंतर पूजन व दीप प्रज्वलन आपल्या प्रशालेचे लाडके मुख्याध्यापक श्री M.K. माने सर यांना विनंती करते की त्यांनी सरस्वती व डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेचे पूजन व अंधाराचा नाश करण्यासाठी दीप प्रज्वलन करावे। करते की मी त्याने आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक श्री M.K. माने सर शाल फोटो श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करावा।
आपले मनोगत व्यक्त करावे. राधा सलगरे हिचा सत्कार एम.के. माने सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. आदित्यराज चंडके यांचा सत्कार रविराज माने सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. बालमित्रांनो, येथे बसलेल्या सर्व शिक्षकांच्या चरणी वंदन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते. 1962 मध्ये जेव्हा डॉक्टर राधाकृष्ण भारताच्या राष्ट्रपती होत्या त्यावेळी काही विद्यार्थ्यांनी त्यांना भेटण्यासाठी आले आणि त्यांचा जन्मदिवस 5 सप्टेंबरला शिक्षक दिवस म्हणून ओळखला जावे असे सांगितले. कारण या दिवशी पूर्ण शिक्षकांसाठी समर्पित असावा म्हणून त्यामुळे 5 सप्टेंबरला भारतामध्ये शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रपती म्हणूनच म्हणले आहे, गुरुविन कोण दाखविली वाट. राष्ट्रपती निर्मिती मूळ पाया घालण्यासाठी एकच व्यक्ती म्हणजे शिक्षक होय. जीवन जगणाऱ्या कितीतरी खडतर प्रसंग येतात, त्यातून वाट निघाण्यासाठी सामर्थ्य बालपणात शिक्षकांनी शिकवले असतात. खरोखरच आज मला आयुष्यातील क्षण, कारण की आज मी एक दिवसासाठी का होईना मुख्याध्यापक बनले. मुख्याध्यापकची जबाबदारी किती महत्त्वाची असते हे मला आज पहिल्यांदा समजले. किती अवघड काम. सर्व लोकांना म्हणजेच भिन्न भिन्न सर्व माझ्या लाडक्या शिक्षकांना एकच प्रवाहात आणून शाळेय कामकाज पाहावे. खरंच आज मला खूप आनंद वाटले. यांची गंमत की शब्दात करू शकत नाही. धन्यवाद. हिला विनंती करते की आपले मनोगत व्यक्त करावे. आज शिक्षक दिवस. आदरणीय प्रधानाचार्य, शिक्षकगण, अभिभावकगण और मेरे सभी प्रिय मित्रों, मेरा नाम शीतल है. आज 5 सितंबर है और हम शिक्षक दिन मनाया है. सबसे पहले मैं आप सभी को शिक्षक दिवस की हार्दिक शुभकामनाएं देती हूँ. शिक्षक दिवस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण की जयंती है. वह एक उत्कृष्ट शिक्षक, महान विद्वान और भारत के दूसरे राष्ट्रपति थे. शिक्षक दिवस छात्रों के लिए अपने शिक्षकों के प्रति प्यार और सम्मान व्यक्त करने का सबसे अच्छा तरीका है. शिक्षक हमारे समाज की रीढ़ है. वे ज्ञान और बुद्धि के स्रोत है. शिक्षक हमें अच्छे शिष्टाचार सिखाते हैं और हमारा भविष्य उज्जवल बनाते हैं. शिक्षक हमारे असली नायक और सबसे अच्छे दोस्त हैं. मेरे प्यारे शिक्षकों को हम आपको अपने जीवन में कभी नहीं भूलते हैं. हम आज और हर दिन आपके सभी प्रयासों के लिए आभारी हैं. यह आभार मैं एक कविता द्वारा फिर से व्यक्त करना चाहती हूँ. टीचर डे. जो कमी देख कर भी मुंह न मोड़े ऐसे होते हैं टीचर. जो कमी देख कर भी मुंह न मोड़े ऐसे होते हैं टीचर. गलती पर भी हमें प्यार से समझाए ऐसे होते हैं टीचर. फिर डांट पीट कर ही सही जो हमें उचित राह दिखाते हैं. डांट पीट कर ही सही जो हमें उचित राह दिखाते हैं. वो शिक्षक ही है जो हमें हमारे मंजिल से मिलाते हैं. प्रिय शिक्षक, दिल से शुक्रिया मेरा भविष्य सजाने के लिए. प्रिय शिक्षक, दिल से शुक्रिया हमारा भविष्य सजाने के लिए. आपकी डांट कड़वी तो लगती है पर जरूरी है हमें गलत से बचाने के लिए. सच कहूँ तो आपसे अच्छा मेंटर हमें कभी मिला ही नहीं था. सच कहूँ तो आपसे अच्छा मेंटर हमें कभी मिला ही नहीं था. हमारी वो बातें भी सुनी जिससे सुनने वाला कोई था ही नहीं. ये तो आपका ही सपोर्ट है जो हमें आगे बढ़ पा रहे हैं. ये तो आपका ही सपोर्ट है जो हम आगे बढ़ पा रहे हैं. अपने ही एक खुला आसमान दिया जिसमें हम पंख फैला के आज उड़ पा रहे हैं. शुक्रिया करते हैं उस खुदा का.
कि दिया है आपके जैसा गुरु, शुक्रिया करते हैं उस खुदा का कि दिया है आपके जैसे गुरु। डियर टीचर, हैप्पी टीचर डे टू यू। अक्षता पाटील हिला विनंती करते की हिने आपले मनोगत व्यक्त करावे। रोशनी बनकर आए जो हमारी ज़िंदगी में, रोशनी बनकर आए जो हमारे ज़िंदगी में, ऐसे गुरु को प्रणाम करती हूँ, ऐसे गुरु को प्रणाम करती हूँ। ज़मीन से आसमान तक पहुँचने का रखते हैं जो हुनर, ज़मीन से आसमान तक पहुँचाने का रखते हैं जो हुनर, ऐसे टीचर को मैं दिल से सलाम करती हूँ, ऐसे टीचर को मैं दिल से सलाम करती हूँ। माननीय प्रधानाचार्य महोदय, सभी सम्मानित अध्यापक, मैडम और मेरे प्रिय मित्रों, मेरा नाम अक्षता है। आप सभी को मेरा प्यार भरा नमस्कार। सबसे पहले आप सभी को शिक्षक दिवस की ढेर सारी शुभकामनाएं एवं बधाइयाँ। जैसे कि हम सभी जानते हैं कि आज 5 सितंबर है। इस दिन पूरे देश में यह दिन बड़ी धूमधाम से मना रहे हैं। इस दिन भारत के दूसरे राष्ट्रपति डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण का जन्मदिवस होता है। यह एक महान विद्वान, लेखक व आदर्श शिक्षक थे। शिक्षक एक सभ्य समाज का आधार होते हैं। शिक्षक हमें पढ़ाई के लिए प्रेरित करते हैं। वे अपने छात्रों को सही मार्गदर्शन देते हैं और सही दिशा दिखाते हैं। शिक्षक हर विद्यार्थी के लिए प्रेरणा का स्रोत होते हैं। शिक्षक हमें केवल किताबी ज्ञान नहीं देते, बल्कि हमें सामाजिक और कठिन परिस्थितियों से सुलझाने का रास्ता दिखाते हैं। शिक्षक की अनमोल सीख हमें सदैव आगे बढ़ने की प्रेरणा देती है। जयदीप निकंबे याला विनंती करते की त्याने आपले मनोगत व्यक्त करावे। सर्वप्रथम इथे जमलेल्या सर्व शिक्षकांना व मुख्याध्यापकांना माझा प्रणाम व माझ्या मित्रबंधूंना देखील। शिक्षक दिवस हे आपण सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मरणार्थ साजरा केले जाते। शिक्षक हा एक रस्त्याप्रमाणे असतो, कारण तो स्वतः स्थिर असतो, परंतु आपल्या विद्यार्थ्याला पुढे पाठवतो। पुढे विद्यार्थी कितीही देखील मोठ्या पदावर गेला तरी तो शिक्षकापेक्षा मोठा होऊ शकत नाही। सर्वप्रथम आमचे वर्ग शिक्षक विक्रम बेडगे सर, ज्यांचा राग खूप भयानक आहे, तरी देखील ते आमच्यासाठीच रागापेक्षा जास्त आमच्यावर प्रेम करतात। ते प्रेम करतात। व द्वितीय आमचे प्रिय रविराज माने सर, ते असे आहेत की कुणावर हात उचलले तर इजा विद्यार्थ्याच्या जागेत त्यांना होतात। त्यानंतर कलाप्रेमी कांबळे सर, मोरे सर असे की विनोद त्यांच्याशिवाय होऊ शकत नाही। बागल सर असे की एक मनमोकळेपणाने वागणारे व बोलणारे व्यक्ती। भूमिका मॅम असे की निर्मळ मनाने रागवणारे आणि स्वामी सर असे की दुहेरी शब्द बोलणारे। पण एका मित्रासारखं वागणारे। टीबी माने सर असे की इतिहासात घेऊन जाणारे। आणि इस्माईल सर असे की ऐकलेल्या शब्दांनी प्रोत्साहित करणारे। व मुख्याध्यापक असे की रागाला तर येतात, परंतु जास्त करून ते राग दिसत नाही। शिक्षकांच्या कर्तृत्वाला शब्दांनी बांधता येत नाही व हे जे दिवस आहेत हे पुन्हा देखील येत नाहीत। एवढे बोलून मी माझ्या शब्दांना विराम देतो। उत्कर्षा जगताप हिला विनंती करते की तिने आपले मनोगत व्यक्त करावे। आज माझा तिसरा तास इयत्ता 6वीवर होता। आज मी एका दिवसात शिक्षक आहे, पण पूर्ण वर्षाचं मला आजच कळलं। स्वामी सर, मी तुमच्या तासाला कधी शांत बसलेली नाही, पण गोंधळ करेन, पण
थोडाच करेन, इथून जास्त गोंधळ नाही करणार. इतर शिक्षकांच्या तर तासाला मी गोंधळ करतच नाही. आणि श्याम सरांनी आमचा काल खूप टाइम वेस्ट केला, कारण त्यांनी आम्हाला काल वेळापत्रकच दिला नाही. श्याम सरांनी काल थोडा राग होता, पण त्याचं खूप करून सांगितले आणि शेवटच्या तासाला का होईना त्यांनी आम्हाला साथ दिली, त्याबद्दल धन्यवाद. मी शांत मोरे याला विनंती करते की त्याने आपले मनोगत व्यक्त करावे. सर्वप्रथम सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज 5 सप्टेंबर शिक्षक दिन. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस म्हणून आपण शिक्षक दिन साजरा करतो. आज मी गणिताचा शिक्षक होतो. पहिला तास माझा 3रा 6वी व 5वीवर होता. मी तिथे गेलो आणि 7वा धडा शिकवलो, त्याचं नाव होतं वर्तुळ. मला ते शिकवताना खूप आनंद झाला आणि सर्व विद्यार्थ्यांना ते धडा समजला. आणि नंतर विद्यार्थी हट करत होते की तुम्ही जाऊ नका, परत आणि आमच्याच वर्गावर तासावर या. परंतु माझा 4था तास 6वीवर होता, त्याच्यामुळे मला जमलं नाही. आणि मला आज कळालं की सर विद्यार्थ्यांना जेवढा अभ्यास देते ते त्याच्याकिंता जास्त अभ्यास सरला करून यावं लागते विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यासाठी. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. शाकिब शेखाला विनंती करते की त्याने आपले मनोगत व्यक्त करावे. कार्यक्रम ज्याच्यामुळे म्हणजे संपन्न होतोय ते आमचे वर्ग शिक्षक बेडगे सर. त्यांना राग म्हणजे खूप आहे, पण त्या रागामागे एक कारण आहे. जे पण सांगतात त्यामागे एक कारण असते त्यांचे. त्यांना काय वाटतं आपला विद्यार्थी पुढे चालून मोठा व्हावा व काहीतरी बनावं. परत जमलेले सर्व शिक्षक त्यांना मी शिक्षक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. व मी शिक्षक बनलो. आमचं बी माझं स्वप्न होतं एखादं वेळेस मी शिक्षक बनेन. मी बी उत्कृष्ट कामे करून दाखवीन या क्षेत्रात. मी बी करून दाखवले सर. एवढे बोलून माझी भाषा संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विशाल वाघमारे ह्याला विनंती करते की त्याने आपले मनोगत व्यक्त करावे. आदरणीय मुख्याध्यापक व इथे बसलेले माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम सर्वांना खूप खूप शुभेच्छा. शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन हा आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. तसेच ते आपल्या देशाचे राष्ट्रपती होते. ते विचारवंत आणि लेखक शिक्षक होते. सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज माझे पहिला तास 5वीच्या वर्गात होता. 5वीचे विद्यार्थी खूप हुशार आहेत व त्यांना शांत बसा म्हणल्यावर शांत पण बसतात आणि जे पण प्रश्न करील त्याचे उत्तर पण देतात. आणि माझे विषय इतिहास होते. मी त्यांना जे प्रश्न करील त्याचे उत्तर ते बरोबर देत होते आणि माझा दिवस आजचं खूप छान गेलं. धन्यवाद. प्रथमेश शितोडे ह्याला विनंती करते की त्याने आपले मनोगत व्यक्त करावे. शिक्षक दिनाच्या सर्व शिक्षकांना हार्दिक शुभेच्छा. शिक्षक दिन हा 5 सप्टेंबर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस आहे, म्हणून शिक्षक दिन साजरा करतात. मटक्याला जसा कुंभार आकार देतो तसा आकार शिक्षकांनी एका विद्यार्थ्याला दिला पाहिजे. एवढे बोलून माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अल्फिया शेख हिला विनंती करते की तिने आपले मनोगत व्यक्त करावे. आज मला शिक्षकांची संधी मिळाली. आज माझा 3रा 7वीवर होता. विषय भूगोल होता. मी जे काही विचारत होते ते बरोबर उत्तर सांगत होते. आज माझा दिवस खूप छान गेला. असं मला आज शिक्षक झाल्याबद्दल खूप छान वाटलं. धन्यवाद. आदित्यराज चंडके याला विनंती करते की त्याने आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार मित्रांनो, आज 5 सप्टेंबर आपल्या शाळेत शिक्षक दिन साजरा झाला.
मी या शाळेचा उपमुख्याध्यापक होतो एका दिवसासाठी. मला उपमुख्याध्यापक बनून खूप छान वाटले. माझे शिक्षक किती प्रयत्न करत होते की आम्हाला शिकवण्यासाठी, हे आज मला कळाले. माझ्या शिक्षकांचे मी आभार मानतो की मला ही संधी दिली म्हणून. माझे एवढे बोलून भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आभार प्रदर्शनासाठी मी वर्षा चौधरीला आमंत्रित करते. फुलांचे मन आज पहा जपले, अशा मंगल प्रसंगी आभार मानते आपले. प्रथम सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. एखादे वाक्य लिहिताना जर पूर्णविराम दिला नाही तर वाक्य अपूर्ण राहते. त्याचप्रमाणे एखाद्या कार्यक्रमाचा पूर्णविराम म्हणजे आभार प्रदर्शन. सर्वप्रथम आभार मानते आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक ज्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन करण्याची संधी दिली. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन करणाऱ्या शिक्षक वृंदाचे आभार मानते. तसेच सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानते. धन्यवाद. Production, Wishram.